हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण आज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या सायन्सचा आणि त्याचे आपण न्यूमरिकल बघणार आहोत. आणि या 4 न्यूमरिकल मधून एक ना एक न्यूमरिकल तुमच्या बोर्डमध्ये तुम्हाला नक्की दिसेल. आता पाहू आपण न्यूमरिकल्स, ते पण फक्त 15 मिनिटांमध्ये. सुरू करूया बिना किसी टाइमपास के. पहा मग आता पहिलाच क्वेश्चन आहे आपल्याकडे. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट द रेट ऑफ 100 वॅट. वॅट जो आहे तो कशाचा युनिट राहते? पॉवरचा. युनिट वरून तुम्हाला काय गिवन आहे ते तुम्ही माहित करू शकता. वॅट जो युनिट आहे तो पॉवरचा आहे, म्हणजे तुम्हाला पॉवर दिलाय 100 वॅट. करंट करंट दिलाच आहे तुम्हाला. करंट म्हणजे आय ची व्हॅल्यू दिली आहे 3 अँपियर. इज फ्लोइंग इन द सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बघा आता एकदमच इझी क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठी येण्याचे भरपूर जास्त चान्सेस याचे बनते. पहा मग आता सगळ्यात पहिले आपण ए वाला हा न्यूमरिकल आहे, इथं आपण याचा लिहून घेऊ गिवन. आता पहा गिवन काय आपल्याला. सगळ्यात पहिलं दिलाय आपल्याला पॉवर. पॉवर इज इक्वल टू किती दिलाय? 100 वॅट. त्याच्यानंतर आपल्याला दिलाय करंट. आय इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला? 3 अँपियर. आणि रेजिस्टन्स जो आहे तो तुम्हाला काढायचा आहे. आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. नाऊ पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. जेव्हा पॉवर, करंट आणि रेजिस्टन्स यांच्या मधला तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे तर हा फॉर्म्युला यूज करू शकता. पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. व्हॅल्यू पुट करू. पी ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 100 इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3. आय चा स्क्वेअर आहे म्हणून 3 चा स्क्वेअर इंटू आर. 100 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर म्हणजे होते 9 इंटू आर. 9 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड, म्हणजे 100 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू आर. therefore r इज इक्वल टू याचं जर डिव्हिजन केलं तर 11.11 किंवा 1. आणि हा राहते ओम मध्ये. याला आपण राऊंड फिगर लिहू शकतो. r इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 11 ओम. आणि हेच झाली आपली रेजिस्टन्सची व्हॅल्यू. इथे लिहू शकतो therefore द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 11 ओम. बस एवढा सिंपल जो आहे आपला क्वेश्चन आहे. बघू शकता तुम्ही. एवढा जरी सोडवले तरी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण याच्यात मार्क्स मिळून जातात. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन बी वाला. या क्वेश्चन मध्ये काय म्हणतात? 2 टंगस्टन बल्ब ऑफ वॅटेज 100 वॅट अँड 60 वॅट. 2 बल्ब लावला, एक आहे 100 वॅटचा आणि एक आहे 60 वॅटचा. पॉवर वर्क ऑन 220 वोल्ट. तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलाय वोल्टचा. किती वोल्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स? 220 वोल्ट. इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. हा सगळ्यात महत्वाचा सेंटेन्स. पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे ते. पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते आणि करंट जो राहते आय इज इक्वल टू I1 प्लस I2 आपण लिहू शकतो. हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. बघा मग आता सगळ्यात पहिले आपण याची डायग्राम काढून घेऊ. अशा टाईपचा आपला जो पॅरलल कनेक्शन आहे. इथं एक बल्ब लावलो आपण. बल्ब थोडासा चांगला काढून घेऊ. हा एक बल्ब लावलो आपण. इथं दुसरा बल्ब लावलो आपण. ओके. हा जो आहे हा आहे आपला 100 वॅटचा आणि हा जो आहे हा आपला आहे 60 वॅटचा. त्यानंतर इथून जो करंट जात आहे तो जात आहे आय. इकडे जो जात आहे तो जात आहे I1 आणि इकडे जो जात आहे तो जात आहे आपला I2. गिवन लिहून घेऊ आपण. आपल्याकडे काय काय गिवन आहे. हा बी वाला क्वेश्चन वे. आता पहा सगळ्यात पहिले तुम्हाला P1 दिलाय. P1 ची व्हॅल्यू किती आहे? पहिला बल्ब किती वॅटचा आहे तर 100 वॅटचा. तर इथे लिहून घेऊ आपण 100 वॅट. P2 दुसरा बल्ब जो आहे तो किती वॅटचा आहे? 60 वॅटचा. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू, याला आपण व्ही ने रिप्रेझेंट करतो. किती दिलाय तो? 220 वोल्ट. किती वोल्ट दिलाय तो? 220 वोल्ट. आता करंट इन फर्स्ट बल्ब इज इक्वल टू आपण I1 कन्सिडर करू. करंट इन सेकंड बल्ब जो आहे तो आपण कन्सिडर करू I2. आता आपल्याला माहित आहे काय? आपल्याला माहित आहे I इज इक्वल टू I1 प्लस I2. I इज इक्वल टू I1 प्लस I2. आता I इज इक्वल टू I1 म्हणजे काय होते? आता पहा I चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. P इज इक्वल टू राहते VI, म्हणजे I इज इक्वल टू काय होईल? P बाय V इज इक्वल टू I. आता पहा हा I1 वे, म्हणजे इथे लिहू शकतो आपण P1 बाय V. V तर कॉन्स्टंट आहे, पॉवर दोघांचा पण वेगळा वेगळा आहे. प्लस इथं लिहू शकतो आपण P2 बाय V.
ओके, करंट आपल्याला काढायचा आहे. पहा मग आता इथं आता पुट करू आपण. I इज इक्वल टू P1 ची व्हॅल्यू किती आहे? पहिला बल्ब 100 वॅटचा आहे. V ची व्हॅल्यू किती आहे? 220 प्लस दुसरा बल्ब जो आहे तो 60 वॅटचा आहे आणि V ची व्हॅल्यू किती आहे? 220. डिनॉमिनेटर कॉमन आहे, याला आपण कॉमन काढून टाकू. न्यूमरेटरची ऍडिशन 100 प्लस 60 इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 220. 0 0 कॅन्सल. इथं 2चा भाग जाते 8 वेळा, इथं 11 वेळा, म्हणजे हा काय आला 8/11. याला समजा तुम्ही डिवाइड कराल तर हा येईल आपला I इज इक्वल टू 0.72 एम्पियर. बघा मग आता का काढायचं आपल्याला? हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. मग इथं आपण क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो. देअरफॉर करंट फ्लो इन मेन कंडक्टर इज किती आहे? 0.72 एम्पियर. बस एवढा सिंपल जो आहे हा क्वेश्चन आपल्याला इथं सॉल्व्ह करायचा आहे ना. 2 किंवा हा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्कासाठी इम्पॉर्टंट आहे. येण्याचे भरपूर असे जास्त चान्सेस याचे आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी? 2 आपल्याकडे वस्तू आहे, एक आहे टीव्ही आणि एक आहे आपल्याकडे हीटर. टीव्ही जो आहे तो 500 वॅटचा आहे आणि त्याला आपण 30 मिनिटसाठी यूज करतो. हीटर जो आहे तो आपला 600 वॅटचा आहे, त्याला आपण 20 मिनिटसाठी यूज करतो. तर कोणती गोष्ट आहे ते जास्त आपल्याला काय राहील? इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल, तेच आपल्याला काढायचं आहे. एकदमच इझी क्वेश्चन देऊन दिला. पाहता सी वाला क्वेश्चन एकदम इझी आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 2 मार्क. ओके, इथं पाहता सगळ्यात पहिले तुम्हाला का दिलाय इथं लिहून घेऊ फॉर टीव्ही आणि इकडच्या साईडला काढू आपण फॉर हीटर. टीव्ही आणि हीटर साठी काय काय दिलाय ते आपण इथं लिहून घेऊ. आता पहा टीव्ही साठी तुम्हाला का दिलाय? पॉवर दिलाय. पहिले P1 लिहून घेऊ आपण. किती आहे तो? 500 वॅट्स आहे. इथं टाइम किती मिनिट आपण यूज करत आहोत? तर हा यूज करतो आपण, तिकडे पाहू शकता तुम्ही किती यूज करतो आपण? 30 मिनिट. 30 मिनिट. आता हा मिनिट आहे, याला आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करू तर हा 30 इंटू किती होईल? हा 60, म्हणजे हा किती होईल? 1800 सेकंड. हा होईल आपला T1. आता आपण काढू याच्यासाठी वर्क. W1 इज इक्वल टू P इंटू टी फॉर्म्युला आहे, म्हणजे इथं काय P1 T1. W1 इज इक्वल टू P किती आहे? 500 इंटू T किती आहे आपला? 1800. यांचा मल्टिप्लिकेशन करू. 18 पंचे किती? 90. मग हा किती होईल? 90 आणि 1 2 3 4 1 2 3 बरोबर आहे. 4 तर झाले. 18 पंचे 90 आणि हा 1800 बरोबर आहे, म्हणजे 90,000. आणि वर्क जो राहते तो कशामध्ये राहते? जूल. तर मग टीव्ही किती जूल यूज करताय एनर्जी, किती वर्क करताय? हा 90,000 जूल. तशाच प्रकारे करू आता आपण हीटर साठी. पहा मग आता हीटर पॉवर 2 दिलाय. किती वॅटचा हीटर आपला? 600 वॅटचा. टाइम T2 आपण किती वेळासाठी यूज करतो हीटरले? 20 मिनिट. आता याला सुद्धा आपण सेकंड मध्ये काढून घेऊ, म्हणजे 20 इंटू 60 इज इक्वल टू साइन 2 12, म्हणजे 1200 सेकंद. हा झाला आपला T2. याच्यासाठी आपण W2 काढू, म्हणजे PT, म्हणजे हा काय होईल? P2 T2 इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू किती आहे? 600 इंटू T2 ची व्हॅल्यू किती आहे? 1200. 12 72, म्हणजे 72,000. आणि हा कशामध्ये राहते? जूल मध्ये. हा आहे आपला W2. आता W1 निघाला 90,000, W2 निघाला 72,000, 72,000. आता दोघांमधून सांगा कोणता जास्त आहे? तर हा टीव्ही. मग इथं का लिहू आपण? तुम्हाला का विचारलाय? हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी? देअरफॉर टीव्ही विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. बस एवढाच क्वेश्चन आहे हा. एकदम इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क किंवा 3 मार्क लिबी हा जो आहे विचारून टाकतो तुम्हाला. ओके, त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता डी वाला क्वेश्चन काय म्हणते? आणि इलेक्ट्रिकल आयरन ऑफ 1100 वॅट. एक इलेक्ट्रिकल आयरन स्त्री नाही इस्त्री प्रेस जे 1100 वॅटची प्रेस दिली आहे तुम्हाला, ऑपरेट फॉर 2 आवर डेली. 2 आवर जे डेली आपण 1100 वॅटची प्रेस यूज करतो. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल? आता पहा हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येऊ शकते तुम्हाला, म्हणजे येऊ शकते.
एप्रिलचा महिना दिलाय. आता पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिलमध्ये किती दिवस राहते तर 30 डेज असा तुम्ही काढू शकता. हा 31, हा आतमध्ये गेला म्हणजे 30, 31, 30. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि हा आतमध्ये गेला एप्रिल, म्हणजे किती दिवस राहते 30 डेज. ओके. द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस 5 रुपीज पर युनिट ऑफ एनर्जी. आपल्याला युनिट काढायचं आहे. आता युनिट म्हणजे काय होते तर युनिट म्हणजे होते किलोवॅट अवर. इथं आपल्याला वॅट मध्ये दिलाय हा पॉवर, आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे किलोवॅट मध्ये. पहा मग आता डी वाला क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी IMP. तुम्हाला पॉवर दिलाय किती आहे 1100 वॅट. याला समजा आपल्याला किलोवॅट मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर का करू आपण 1100 ले 1000 न डिवाइड करू, म्हणजे हा कशामध्ये कन्वर्ट होईल आपला किलोवॅट. इज इक्वल टू 0 0 0 0 कॅन्सल. 11/10 म्हणजे 1.1 किलोवॅट. पॉवर आला आपला 1.1 किलोवॅट. आता तुम्हाला टाइम दिलाय टी इज इक्वल टू किती दिलाय 2 आवर. किती दिलाय आपल्याला 2 आवर. आता आपल्याला काय काढायचं आहे एका दिवसासाठी, इन 1 डे, एक दिवसामध्ये हा किती यूज होत आहे, इज इक्वल टू पी इंटू टी करू आपण. पी किती आहे 1.1 इंटू 2 म्हणजे हा किती होईल 2.2 किलोवॅट आवर. हाच का आहे आपला युनिट. एवढा जो आहे तो एका दिवसामध्ये यूज करत आहे. आता इन मंथ ऑफ एप्रिल, इन इथं लिहून घेऊ आपण एप्रिल मंथ, एप्रिल फूल बनाया सबको गुस्सा. देयर आर 30 डेज. किती डेज राहते 30 डेज. ओके. देयर फोर इन 1 मंथ कंजप्शन इज इक्वल टू किती आलाय 1 डे मधला कंजम्पशन किती, 1 डे कंजम्पशन लिहून टाकू आपण. कंजम्पशन इन 1 डे मध्ये 2.2 होता, तर मग हा किती 2.2 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू 30 न. 2.2 इंटू 30 म्हणजे किती होईल हा 66. आणि हाच झाला आपला युनिट्स एका महिन्याचे, 1 मंथचे. कोणत्या महिन्याचे एप्रिल महिन्याचे. आता इथं क्वेश्चन संपला नाही आहे. आता तुम्हाला पैसे काढायचे आहे. पैसा एका युनिटचे किती रुपये म्हणताय तिथं 5 रुपीज. फॉर 1 युनिट चार्ज इज 5 रुपीज. देअरफोर काढायचं काय पहा एक्सपेन्सेस, टोटल एक्सपेन्सेस इज इक्वल टू जेवढे युनिट आहे त्याला आपण 5 न मल्टिप्लाय करू. 66 इंटू 5 म्हणजे किती होईल 330 रुपीज. म्हणजे त्या माणसाचा बिल जो आहे फक्त प्रेस वापरून किती रुपये आलाय 330 रुपये. अशा प्रकारचा जो आहे हे आपले चारही न्यूमरिकल इथं संपले आहे. याच्यामधून 4 मधून तुम्हाला एक ना एक तरी 2 किंवा 3 मार्कासाठी विचारण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे चारही न्यूमरिकलचा व्हिडिओ एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्ही जेवढा येते तेवढा स्किप करा आणि 2x स्पीडवर बघून घ्या. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.